Hello students, today we are going to start our second semester's first poetry, and that is Money Madness, and this poem is written by D.H. Lawrence. तर विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 143 वरती पहिली कविता. याच्यामध्ये सुरुवातीला जो कवीबद्दल आणि कवितेबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे, ती माहिती आज आपण अभ्यासणार आहोत. नाव लिसन केअरफुली. D.H. Lawrence 1885-1930. तर D.H. लॉरेन्स यांचा जन्म 1885 मध्ये झाला आणि मृत्यू 1930. वॉज अ प्रोमिनंट. प्रोमिनंट म्हणजे काय? प्रमुख. प्रोमिनंट म्हणजे प्रमुख. अँड prolific. prolific रायटर म्हणजे खूप पुस्तके लिहिणारा लेखक. was a prominent and prolific 20th century English writer. तर ते इंग्लिश रायटर जे होते, इंग्रजी भाषेत लिखाण करणारे जे लेखक होते, त्यांच्यामध्ये सर्वात प्रमुख आणि सर्वात जास्त पुस्तकं लिहिणारे 20th century 20व्या शतकातले ते लेखक होते. He has to his credit several novels, short stories, poems, plays, essays, travel books and translation. तर त्यांच्या नावाखाली किंवा त्यांच्या कामाअंतर्गत अनेक कादंबऱ्या, अनेक शॉर्ट स्टोरीज म्हणजे लघुकथा, पोएम्स, प्लेज म्हणजे नाटकं, एसे निबंध, ट्रॅव्हल बुक प्रवासाचं पुस्तक आणि ट्रान्सलेशन भाषांतर अशा अनेक गोष्टी त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत. पर्टिक्युलरली नोटेड. आता नोटेडचा अर्थ काय होतो? म्हणजे प्रख्यात किंवा नावाजलेला. पर्टिक्युलरली नोटेड फॉर देअर सायकोलॉजिकल बेंट. आता बेंटचा अर्थ इथं काय होतं? बेंट म्हणजे कल किंवा प्रवृत्ती. Bent his novels, especially Sons and Lovers, The Rainbow, Women in Love, and Lady Chatterell's Lover, has created the niche. Niche चा अर्थ काय होतो? जागा, विशिष्ट प्रकारची जागा. For him, in the modern English literature, as works that deal with the complexities. Complexities म्हणजे काय? गुंतागुंत ऑफ ह्युमन रिलेशनशिप. तर मानवी जे नाते आहेत त्यांच्यामध्ये कशा प्रकारे गुंतागुंत आहे याच्यावर त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी मॉडर्न इंग्लिश लिटरेचरमध्ये एक विशिष्ट प्रकारची त्यांची स्वतःची जागा निर्माण केलेली आहे आणि यामधूनच त्यांनी काही जे प्रमुख प्रख्यात लिखाणाची निर्मिती केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचे जे नॉवल आहेत, सन्स अँड लवर, द रेनबो, विमेन इन लव्ह अँड लेडी कॅटरलेस लवर, यांनी त्यांची विशिष्ट प्रकारची जागा त्या ठिकाणी निर्माण केलेली होती. ज्या लिखाणामध्ये विशेष करून त्यांचा जो कल होता हा सायकोलॉजिकल कल होता, मानसशास्त्राचा कल त्यांनी त्या ठिकाणी वापरलेला होता. नेक्स्ट पॅराग्राफ. मनी मॅडनेस इज अ पोएम दॅट डील विथ मटेरियलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. आता मटेरियलिस्टिक म्हणजेच काय? मटेरियलिस्टिक म्हणजे बाहेरचं जे जग आहे, भौतिक जे जग आहे
ज्या जगामध्ये सर्व सुख सुविधांचा लाभ लोक घेण्याचा प्रयत्न करतात त्याला मटेरियलिस्टिक म्हटलं जाते. आणि पर्स्पेक्टिव्ह म्हणजेच काय? देखावा. पर्स्पेक्टिव्ह ऑफ हिज फेलो ह्युमन बिईंग. तर मनी मॅडनेस या कवितेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे? जे मटेरियलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह आहे, भौतिक जगाचा जो देखावा आहे, जो त्याचे फेलो ह्युमन बिईंग, त्याच्यासोबतचे जे मनुष्य आहेत ते त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करत असतात, ते याने कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. इट इज डिफरंट फ्रॉम द मोस्ट ऑफ लॉरेन्स अदर पोएम. तर डी एच लॉरेन्सच्या ज्या बाकीच्या कविता आहेत त्याच्यापेक्षा ही कविता वेगळी आहे. द पोएम इज ओरिजिनली पब्लिश्ड इन 1929 इन द कलेक्शन पॅन्सीज. तर पॅन्सीजचं जे कलेक्शन त्यांनी 1929 मध्ये प्रकाशित केलेलं होतं. मुख्यतः ही कविता त्याच्यामध्ये छापल्या गेलेली होती. इट इज वाईडली, वाईडली म्हणजे विस्तृतपणे, रिगार्डेड, रिगार्ड करणे म्हणजे मानणे. इट इज वाइडली रिगार्डेड ॲज एन इंडिक्टमेंट. इंडिक्टमेंटचा अर्थ काय होतो? लेखी आरोपपत्र. इंडिक्टमेंट ऑफ द कॉमन नोशन. कॉमन नोशन म्हणजे काय? सामान्य मत, सामान्य जनतेचं मत. कॉमन नोशन ऑफ द कॅपिटलिस्टिक सोसायटी. कॅपिटलिस्टिक सोसायटी म्हणजे भांडवलदार समाज. विच ही फाइंड्स इमर्स्ड. इमर्स म्हणजे काय? गुरफटणे किंवा गुंतलेला असणे. These possessions, capitalism, which is find immersed in the collective madness of materialism. तर it is widely regarded as the indictment of the common notion. तर सामान्य जे मत आहे, ह्या सामान्य मताचं लेखी घोषणापत्र ही कविता जणू काही डी एच लॉरेन्स यांनी लिहिलेली आहे असं विस्तृत मत लोकांचं होतं. आणि हे जे लेखी आरोपपत्र आहे ते कॅपिटलिस्टिक सोसायटीबद्दल लिहिलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये लोक मॅडनेस म्हणजेच काय, वेड्या पिस्यासारखे फक्त मटेरियलिस्टिक वस्तू, भौतिक वस्तू जमा करण्यामध्येच त्यांचा पूर्णपणे वेळ घालवत्या, पूर्णपणे गुरफटलेले आहेत. त्याच्यावरती ही कविता लिहिलेली आहे. द पोझिशन. पोझिशन म्हणजेच काय, मालकी किंवा ताबा. The possession of money seems to insulate इतरांपासून दूर करणे. People and its absence म्हणजेच अभाव, उणीव. टेरिफाईज देम. टेरिफाय करणे म्हणजे भयभीत करणे. तर लोकांना काय वाटते की त्यांच्याजवळ खूप सारा पैसा असावा, खूप साऱ्या पैशाचे ते मालक असावे, आणि जर पैसा नसेल, त्याची उणीव असेल, तर ती उणीव त्यांना घाबरून टाकत असते. लॉरेन्स सजेस्ट, लॉरेन या ठिकाणी सूचित करत आहे, दॅट मनी इज कॅपेबल ऑफ मॅनिप्युलेटिंग ह्युमन बिईंग्स इनटू कम्युनिकेटिंग ऍक्ट ऑफ इनजस्टिस अँड ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे काय? दडपशाही किंवा जुलूम. तर पैशाचा जास्तीत जास्त उपयोग लोक कशा करता करतात, तर दुसऱ्या लोकांवरती जुलूम करण्याकरता, दुसऱ्या लोकांवरती अन्याय करण्याकरता, दडपशाही करण्याकरता करतात.
मनी ट्रान्सफॉर्म इनटू द डिफाइनिंग फॅक्टर. डिफाइन करणे म्हणजे काय अर्थ स्पष्ट करणे. Dealing our likes, aspirations. Aspiration म्हणजेच तीव्र इच्छा किंवा आकांक्षा. अल्टिमेट गोल म्हणजे अंतिम ध्येय. तर मनी पैसा याचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये झालेलं आहे, तर हा या ठिकाणी एक डिफाइनिंग फॅक्टर झालेला आहे, अर्थ स्पष्ट करणारा एक घटक झालेला आहे. आणि तो आपली लाईक्स म्हणजे आवड, आपल्या ॲस्पायरेशन तीव्र आकांक्षा, अल्टिमेट गोल अंतिम ध्येय हे डिसाईड करणारा तो आता एक घटक झालेला आहे. द पोएट गोज ऑन टू प्रोजेक्ट. प्रोजेक्ट करणे म्हणजे योजना आखणे. अ फ्युचर विच अशर इन. अशर इन म्हणजे काय, नवीन बदल घडवून आणणे. तर लेखक आता काय करत आहेत, तर भविष्य करता एक योजना तयार करत आहेत ज्याच्यामधून मनीलेस सोसायटी, ज्या सोसायटीमध्ये समाजामध्ये पैशाला महत्त्व नसेल, ज्या सोसायटी पैसा नसेल, अशी सोसायटी त्यांना नव्याने निर्माण करायची आहे आणि त्याच्याकरता ते प्रयत्नाला लागलेले आहेत, अशी माहिती आपल्याला कवितेमधून मिळणार. सो स्टुडंट्स, इन दिस वे दिस फर्स्ट पार्ट ends here. We are going to stop here. Have a good day to all of you. Thank you very much.